तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी सकाळी सकाळी केस धुतलेत, कारण बुधवारी मी रात्री केसांना तेल लावून ठेवलं होतं. त्यानंतर मग गुरुवारी काय आमच्याकडे केस धुवत नाहीत. त्याच्यामुळे मग शुक्रवारी मला डोकं धुवावं लागलं. आणि 4-5 दिवस पावसाने इतका धुमाकूळ घातला होता ना, की नकोसं करून टाकलेलं. तर आज बऱ्यापैकी ऊन पडले, बघू शकता तुम्ही, दाखवले मी थोडंसं तुम्हाला. आणि त्यानंतर मग मी डब्याची तयारी करायला घेतली. ह्यांना डब्याला चपाती आणि सुका कोलिम देणार होती. सुका कोलिम मी बऱ्याच वेळ व्हिडिओ टाकलेला आहे मी कसा बनवते ते, तरी पण थोडक्यात सांगते. कांदा आणि मिरची तेलामध्ये फ्राय करायची. त्याच्यानंतर कोलिम पण त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचा आणि ते भाजून झाल्यानंतर अजिबात कोलिम धुवायचं वगैरे नाही, फक्त पाखडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ, बस इतकंच टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. मग झाला कोलिम. त्यानंतर मी इथे घडीची चपाती करून घेते. आमच्याकडे घडीच्या चपात्याच खाल्ल्या जातात. प्लेन चपाती म्हणजे विदाऊट घडीची चपाती कोणालाच आवडत नाही. माझ्या माहेरी पण टोटली सर्व बायका घडीची चपाती बनवतात. तर इथे मी सुंदर अशी चपाती बनवून छान असे भाजून घेते आणि सगळ्या चपात्या झाल्यानंतर मी त्यांना डबा वगैरे भरून दिला आणि त्यांना बाय केलं. आणि हेच एक रिझन आहे की मी माहेरी जाऊ शकत नाही फक्त डब्यामुळं, कारण त्यांना मी जर माहेरी गेले तर त्यांना इथे म्हणजे बाहेरचं जेवण वगैरे आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी माहेरी जास्त दिवस जात नाही. कारण मग आपलं माणूस इकडं उपाशी राहणार आणि आपण तिकडं आनंदात राहणार, हे कितपत योग्य आहे. म्हणून मी अजिबात माहेरी जास्त दिवसांसाठी जात नाही. गेली तर 1 दिवसासाठी जाते. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय, पुन्हा भेटू.